दिनांक 6 मार्च रोजी ग्रुप ग्रामपंचायत चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे तसेच स्वर्गीय प्रबोधनकार ठाकरे यांच्या नावाने खुले सभागृहाचे लोकार्पण आमदार महेश बालदी यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी शिवोत्सव मोठ्या दिमागदार पद्धतीने सुंदर रोषणाईत ढोल ताशांच्या गजरात जल्लोषात संपन्न झाला। या सोहळ्यामध्ये शिवभक्तांचा व अनेक ग्रामस्थांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला। यावेळी जिल्हा परिषद सदस्य तसेच पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, आजी माजी लोकप्रतिनिधी व मान्यवरांचा सन्मान सत्कार करण्यात आला। शिवाजी महाराजांच्या स्मारकाची प्रेरणा आपल्या सर्वांना देश समाजाच्या कल्याणासाठी नेहमी देत राहील असे गौरवोद्गार आमदार महेश बालदी यांनी व्यक्त केले। तर वचन पूर्ण करणारे आमदार आम्हाला मिळाल्याने विकासाला गती व आधुनिकता मिळत असल्याची आभार भावना सरपंच ऋतुताई ठोंबरे यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने व्यक्त केली। स्मारक नव्हते तर ग्रामस्थांच्या वारंवार मागणीनुसार आमचे लाडके आमदार महेश बालदी साहेब यांच्या आशीर्वादाने तसेच माझे वडील व माझे काका आणि सर्व ग्रामस्थ असतील यांच्या मार्गदर्शनाखाली जेव्हा मी सरपंच या पदावर कार्यरत झाले, आपण रस्ते गटार तर सर्वच जण करतात, परंतु माझे ध्येय काही वेगळे होते आणि जेव्हा आम्ही साहेबांच्या आशीर्वादाने भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि त्या सभेमध्ये आम्ही ग्रामस्थांना काही शब्द दिले होते, ते शब्द आज नक्कीच पूर्ण झाले आणि सर्व 14 ग्रामस्थांच्या स्वप्न साकारले आहे। खरंच अत्यंत आनंदाची गोष्ट आहे आणि अशा या क्षणासाठी स्वतः आमदार साहेब त्यांचा वेळ काढून इथे आल्याबद्दल मी त्यांचे आभार मानते आणि नक्कीच 14 गावासाठी विकासासाठी आपल्याला आमदार साहेबांचा मोलाचा वाटा असतो। मी आमदार साहेबांचे खरंच मनापासून आभार मानते। जय भवानी, जय भवानी, हर 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 हर। आज अतिशय आनंदाचा क्षण आहे की गावामध्ये सरपंच ऋतू ठोंबरे त्यांचे सर्व सहकारी आणि त्यांनी एक उत्तम छत्रपतींचं स्मारक या ठिकाणी प्रत्येक गावात असावं असं सर्वांनाच वाटतं आणि गावच्या प्रथम नागरिकांनी त्याच्यात आग्रह करून या बाजारपेठेमध्ये मोक्याच्या ठिकाणी छत्रपती शिवरायांची प्रतिभा ही सर्व आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटल्यानंतर ज्यांना स्फुरण चढतं अशा सर्वांना एक
अभिमान असतो, एक गर्व असतो. माझ्या गावामध्ये आल्यानंतर काय छत्रपतींची पूर्ण प्रतिमा आहे, तिला नतमस्तक होऊन माणूस इथून पुढे जातो. बघतोस काय मुजरा कर, हे मनापासून आलं पाहिजे. असा महाराष्ट्र धर्म जपणाऱ्या सर्वांना मनपूर्वक आजच्या शिवजयंतीच्या तिथीनुसार आजची शिवजयंती त्याच्या शुभेच्छा. गाव हे माझ्या मुंबईच्या जवळ गेलंय, हे निश्चित तुमच्या माझ्या सर्व सामाजिक कार्यकर्ते जे करणार आहेत त्यांच्या आयुष्यामधला एक महत्वाचा टर्निंग पॉइंट असेल की तुम्हालाही सगळ्यांना गर्व वाटेल, हो मी यांच्यासोबत होतो आणि या रस्त्याकरता महेश बालदींनी जर तिकडे पुढे केलंय तर त्याच्यामध्ये आपल्या तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा आणि सदिच्छांमुळे तो रस्ता होतोय. माझ्या गावामध्ये नितीन गडकरींसारखा एक देशामधला इन्फ्रा मधला सगळ्यात मोठा माणूस आला होता आणि त्यांनी आम्हाला जे वचन दिलं ते आज पूर्तता होते. या निश्चित याचा अभिमान आहे. शिवप्रतिमा छत्रपतींचं आपण लहानपणापासून आतापर्यंत आपण बघतोय की प्रत्येक गोष्ट म्हणजे राजा कसा असावा, पुत्र कसा असावा, हे सर्व छत्रपतींपासून आदर्श घेतोय. एक जाणता राजा, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत जाणता राजा, हे आपण ऐकलंय. प्रत्येक नीती, मग राजकारण असेल, समाजकारण असेल, राजांनी जनतेशी कसं वागावं याची सर्व उदाहरणं, मग नौदल असेल, लढाईची कुठली स्ट्रॅटेजी असेल, ही आजही भारतीय नौसेना छत्रपतींनी आखलेली 350 वर्षापूर्वी माझ्या राजांनी जे प्लॅनिंग केलेलं ते आजही नौसेना प्रत्यक्षात उद्भवते. असा एका थोर राजाचे आपण सर्व अनुयायी आहोत, पाईक आहोत, समर्थक आहोत. या सगळ्याचा मनपूर्वक अभिमान वाटतो, आदर्श वाटतो. आणि अशी एक सुंदर प्रतिमा आपण इथे लावली, त्याच्याकरता रितू आणि तुमच्या सर्व ग्रामपंचायतीच्या, तुझ्या सर्व सहकाऱ्यांचं, उपसरपंचाचं, सर्व समर्थकांचं, माझ्या सर्व सहकाऱ्यांचं निश्चित असा अभिमान वाटतो, छाती फुलून येते.